मुरुम शहरातील भव्य गणेशोत्सव, भव्य शोभायात्रा, मनमोहक सजावटी आणि सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराने उत्सवाला सामाजिकतेची अनोखी जोड. मुरुम शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या आगमन सोहळ्यांनी आणि सामाजिक उपक्रमांनी उत्साहाचं वातावरण निर्माण केलं आहे. महादेव नगरचा राजा म्हणून प्रचलित झालेल्या शंकर गणेश मंडळाने बुधवारी 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पारंपरिक हलगीच्या कडकडाटात महादेव मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढून गणरायाचे आगमन केले. झगमगत्या लाईट माळा व आकर्षक सजावटीने परिसर उजळून निघाला होता. या गणेश मंडळाचे अध्यक्ष सागर धुमुरे, उपाध्यक्ष प्रवीण पंडित, सचिव सागर फणेपुरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, माता भगिनी व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. महादेवनगर येथील पवित्र अशा महादेव मंदिरामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा अर्चा करून महाआरती करण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. याच दिवशी मुरुमचा राजा म्हणून ख्याती मिळवलेल्या लालबागच्या राजाप्रमाणे प्रतिकृती असलेल्या गणेश मूर्तीमुळे मुरुमचा राजा म्हणून ख्याती मिळवलेला आहे. अशा या सोबाजी गल्लीतील बालाजी गणेश मंडळाचा आगमन सोहळा देखील तितक्याच दिमाखात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या शोभायात्रेत डीजेच्या तालावर गणेश भक्त मोठ्या धामधुमीत नाचत होते. अशोक चौकात ही शोभायात्रा आली असता मंडळाच्या या शोभायात्रेवर फुले आणि हवेतील फुग्यांचा वर्षाव होताच वातावरण मनोहर झालं. त्यानंतर मंडळाचे आधारस्तंभ असणारे गोविंद सोबाजी यांच्या हस्ते सपत्नीक गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विधिवत पूजा अर्चा करून महाआरती करण्यात आली. या बालाजी गणेश मंडळाचे अध्यक्ष सूरज सोबाजी, उपाध्यक्ष इम्रान जमादार, सचिव श्रीकांत शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य व स्थानिक नागरिक, माता भगिनी, गणेश भक्त मोठ्या संख्येने यांनी सहभाग नोंदवला. याशिवाय सामाजिक बांधिलकीची जपणूक करत शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी शहरातील शास्त्रीनगर गणेश मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिर सोहळ्यामध्ये अचानक आलेल्या पावसाच्या सरीमध्ये मंडळाच्या जागेतच गणरायाच्या मूर्ती समोर भक्तिभावाने भक्तांनी रक्तदान केले. उमरगा येथील श्रीकृष्ण रक्तपेढीच्या सहकार्याने भरविण्यात आलेल्या या शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी आपली भूमिका बजावत सहभाग नोंदवून सामाजिकतेचा उत्तम आदर्श घालून दिला. या मंडळाचे अध्यक्ष सावन महिंद्रकर, उपाध्यक्ष बालाजी ढाले, सचिव बसवराज शेंडगे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. गणेशोत्सवात पारंपरिक सोहळ्यासोबत सामाजिक उपक्रमांची जोड देऊन मुरुम शहरातील मंडळांनी उत्सव अधिक अर्थपूर्ण आणि संस्मरणीय केला आहे, अशी चर्चा शहर व परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे. मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक, शेअर, कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.